नमस्कार मंडळी, मी स्वागत करते तृप्ती नाईक सिटी टू विलेज या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं. आज जे आहे ते मी तुम्हाला आमच्या वाडीमध्ये म्हणजे भटपावणीमध्ये जे आहे आरोंदा भटपावणीमध्ये जे नाटकाचं सादरीकरण झालं 12 मे रोजी ते दाखवणार आहे. अतिशय छान असा कार्यक्रम झाला. गावातल्या लहान आणि मोठ्यांनी अगदी उत्साहाने ह्याच्यामध्ये जे आहे ते भाग घेतलेला होता आणि तेवढ्याच उत्साहाने गावकऱ्यांनी गावाबाहेरच्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी येऊन त्या नाटकाला तेवढाच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आणि इतकं उत्कृष्ट नाटक झालं. कोकणामध्ये तुम्ही बघाल ना तर जास्त जे आहे ते दशावतारी नाटकं केली जातात, पण हे एक विनोदी नाटक होतं, वडाची साल पिंपळाक म्हणून. आणि इतकं छान नाटक झालं आणि माझ्या वाडीतलं माझ्या गावातलं जे नाटक होतं त्यामुळे ते बघण्याचा आणि आनंद त्याचा घेण्याचा जो अनुभव होता तो खूप छान होता. खूप मजा आली. रात्रीचे 3 वाजून गेले तरीसुद्धा खूप छान नाटक सादरीकरण झालं. सगळ्यांचं काम अतिशय छान होतं. पूर्ण जे ग्राउंड आहे ते अगदी खचाखच भरलेलं होतं. लोकांची संख्या मला तुम्हाला सांगता येणार नाही, पण बसण्याची व्यवस्थासुद्धा होती. लहान मोठ्यांना खुर्चीवर होतं, उभं राहून वगैरे सुद्धा सगळ्यांनी एवढं छान नाटक बघितलं आणि खूप छान असं नाटकाचं जे आहे ते सादरीकरण झालं. खूप छान वाटलं. हा एक अनुभव मला शेअर करावासा वाटला म्हणून मी त्याचे थोडेसे व्हिडिओ क्लिप्स आणि फोटोज जे आहेत ते शेअर केलेले आहेत. आणि अशी नाटकाचे कार्यक्रम कायम आमच्या गावामध्ये व्हावेत आणि सगळ्यांनी त्यांना जे आहे उत्सुकतेने सगळीजणं वाट बघतील आणि त्याला योग्य प्रतिसाद देतील असा छान. तर हीच माझी इच्छा आहे आणि हे खूप छान नाटक झालं. त्यातला हा एक अनुभव मला शेअर करायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आहे. तर हा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा ह्यासाठी की कोकणातली एक जी आहे ती कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल म्हणून. धन्यवाद.